शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक. मुंबई राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून 14व्या अधिवेशन विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्याच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झाले होते. शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवन पायऱ्यावर आंदोलन केले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सरकारने दिलेले चहा पाण्याचे निमंत्रण विरोधकांनी नाकारून सरकार विरोधात अधिवेशन सुरू होण्याआधीच शेडू ठोकला आहे. पहिल्या दिवसापासून विधिमंडळाच्या पायऱ्या आणि दोन्ही सभागृहात विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद या अधिवेशनात जाणवत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात येताच त्यांच्यासमोर विरोधकांनी आक्रमक घोषणाबाजी केली. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याचे वीज बिल माफ करावी, कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचा समारोप 12 जुलैला होणार आहे. 3 आठवडे चालणार हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 14व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पाडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न विरोधकांतर्फे केले जाणार असून शेवटच्या अधिवेशनात विविध घोषणा, अर्थसंकल्प यांच्या माध्यमातून मतदारांना पुन्हा एकदा संधी देण्याची साध महायुती सरकार घालणार आहे. धन्यवाद.